श्रीन्वनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणाचे साधकांना अनेकदा दिव्य अनुभव येतात। ही पारायणे सकाम व निष्काम अशा दोन्ही पद्धतीने केली जातात। मात्र खऱ्या साधकाने ती निष्काम भावनेने करणेच अधिक योग्य ठरेल। ती तशी केल्यास अनेकदा स्वप्नात नाथांचे दर्शन घडते आणि मन आनंदी व शांत बनून साधक कृतकृत्य होतो। प्रस्तुत लेखकाने अशा निष्काम भावनेने या ग्रंथांची कितीतरी पारायणे आजवर केली असून थोडा आत्मस्तुतीचा दोष पत्करून एक अनुभव सांगावासा वाटतो। 1969 साली सदर पोथीचे निष्काम भावनेने एक पारायण केल्यानंतर एक दिवस पहाटेच्या सुमारास प्रस्तुत लेखकाला स्वप्नामध्ये दोघा नाथांचे दर्शन घडले। त्यापैकी एक नाथ उंचीने कमी होते तर दुसरे त्यांच्यापेक्षा बरेच उंच होते। हे बहुधा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथच असावेत। नंतर त्यापैकी जे उंच होते त्यांनी प्रस्तुत लेखकाला खाली बसविले व त्याच्या टाळूवर फुंकर मारली आणि दुसऱ्याच क्षणी दोघेही अदृश्य झाले। हा काही अनुग्रहाचाच प्रकार असावा असे प्रस्तुत लेखकाला वाटते व त्याबद्दल तो स्वतःला भाग्यवान समजतो। विशेष म्हणजे या घटनेनंतर एका आठवड्यात पूज्य श्री गुळवणी महाराजांकडून प्रस्तुत लेखकाला शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली। असो, सकाम भावनेने या ग्रंथाची पारायणे केल्यासही असेच आश्चर्यकारक अनुभव येतात हे सुरुवातीला सांगितलेच। विशेषतः या ग्रंथांतील 28व्या अध्यायाच्या नित्य पारायणामुळे अनेक अविवाहित तरुण-तरुणींचे विवाह जमल्याची अनेक उदाहरणे आहेत। त्यांचे विवाह जमण्यात बरेच अडथळे येत होते, परंतु रोज न चुकता पूर्ण श्रद्धेने या अध्यायाचे एक पारायण सुरू केल्यानंतर 1 महिना ते 1 वर्ष या मुदतीत त्यांचे विवाह झाले। श्रीन्वनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात त्यातील प्रत्येक अध्याय कोणत्या कार्यासाठी वाचावा याची माहिती दिलेली आहे। त्यामध्ये 28व्या अध्यायाविषयी लिहिताना मालू कवी म्हणतात, 28व्या अध्यायात पिंगले करिता स्मशानात विरक्त होऊनी भरतरीनाथ पूर्ण तप आचरला, तो अध्याय करिता श्रवण पठण, त्या भाविकांचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवान, सदार्थ सेवेसी। अर्थात या अध्यायाच्या पठणामुळे मुलांना जशी गुणवान कांता मिळते त्याचप्रमाणे मुलींनाही गुणवान पती लाभतो यात मुळीच संशय नाही। प्रस्तुत लेखकाच्या संग्रही या उपासनेमुळे विवाह जमल्याची अनेक उदाहरणे आहेत। 28व्या अध्यायाप्रमाणेच या ग्रंथांच्या 5व्या अध्यायाचे घरात नित्य पठण केल्यास घरातील बाधा किंवा पिशाच पीडा दूर होते यात मुळीच संशय नाही। मध्यंतरी एके ठिकाणी असे वाचण्यात आले की ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पयोग आहे अशांनीही हा अध्याय रोज वाचल्यास हा दोष कालांतराने दूर होतो। इतर अध्यायांच्या पठणाचेही 40व्या अध्यायात सांगितलेल्या फलश्रुतीनुसार फारच आश्चर्यकारक अनुभव येताना दिसतात। एक दिवस परगावच्या एका वकिलांचे प्रस्तुत लेखकास एक पत्र आले। त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की 2 वर्षांपूर्वी माझा व्यवसाय फार उत्तम प्रकारे चालला होता व महिन्याकाठी मला भरपूर पैसे मिळत होते, परंतु गेल्या 2 वर्षांपासून माझी नेहमीची गिऱ्हाईकेही माझ्याकडे न येता माझ्या समोरच्या वकिलांकडे जातात। हे असेच चालू राहिले तर लवकरच व्यवसाय बंद करून पोटासाठी कुठेतरी नोकरी पत्करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही। तरी आपण यावर काही उपाय सुचवू शकाल का? त्या पत्रावर प्रस्तुत लेखकाने त्यांना असे कळविले की तुम्ही फक्त श्रीन्वनाथ भक्तिसार पोथीची सत्पारायणे आपल्या घरात चालू ठेवा। एक दिवस तुम्हाला याचा आपोआप उलगडा होईल व तुमचा त्रासही दूर होईल। त्यानुसार त्यांनी श्रीन्वनाथ भक्तिसार या ग्रंथाची पारायणे मोठ्या भक्तिभावाने सुरू केली। असेच 8 महिने उलटले, परंतु त्यांचा प्रश्न अजून तसाच होता, त्यामुळे त्यांनी कंटाळून पारायणे बंद करण्याचा निर्णय घेतला। परंतु त्यापूर्वी पारायणे बंद करू का, असे प्रस्तुत लेखकाला पत्र लिहून विचारले। असेच आणखी 4 महिने उलटले आणि एक दिवस एक चमत्कार घडला आणि पारायणाचा अगदी जिवंत अनुभव त्यांना मिळाला।
तो अनुभव असा 2 दिवसांपूर्वी त्यांची सावत्र आई त्यांच्याकडे राहाव्यास आली होती. त्या दिवशी रात्री आपले नित्याचे पारायण संपवून त्यांनी श्रीन्वनाथांची आरती म्हणण्यास सुरुवात केली. आणि त्याच वेळी त्यांची आई एकाएकी घुमू लागली. ते पाहून वकील महाशयांना थोडे आश्चर्य वाटले व त्यांनी थोडे धाडस करून, "तू कोण आहे?" असा वकिली थाटात तिला प्रश्न केला. त्यावर ती म्हणाला, "मी कोकणाई देवी आहे. पण तू इथे कशाला आलीस?" वकिलांचा प्रश्न, "तुझे वाटोळे करण्यासाठी. तुला इकडे कुणी पाठवले?" "तुझ्या सावत्र आईनेच मला इथे पाठविले आहे. तुम्ही सर्वजण उपाशी मरावेत अशी माझी इच्छा आहे. मग त्यासाठी तू काय करतेस? तुझ्या दाराबाहेर उभे राहून तुझा धंदा बंद करते. आता तू येथून केव्हा जाणार आहेस?" "आता मला जावेच लागेल, कारण तू रोज इथे जे वाचन करतोस त्यामुळे इथे फार काळ राहणे मला शक्य होणार नाही." आणि त्याच वेळी आईच्या अंगातला संचार एकाएकी थांबला. नंतर थोड्याच दिवसात त्या वकिलांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत उत्तम प्रकारे सुरू झाला हे सांगणे नकोच. सदर वकिलांनी ही सर्व हकीकत प्रस्तुत लेखकाला पत्रातून सविस्तर कळविली असून ती पत्रे प्रस्तुत लेखकाने मुद्दाम जपून ठेवली आहे.